पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। फुलसावंगीतील कोल्ड्रिंक गोदामाला भीषण आग। बिस्लरी कोल्ड्रिंकसह सुमारे 1,20,000चा माल जळून खाक। स्थानिक ढानकी रोडवरील एका कोल्ड्रिंक व पानटपरीच्या गोदामाला आज दुपारी सुमारे 12:30 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। भर दुपारी लागलेल्या या आगीमुळे गोदामातून धुराचे मोठे मोठे लोट बाहेर येत असल्याचे पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र नागरिकांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान फुलसावंगीचे तलाठी विनोद ढोणे यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने महसूल प्रशासनाला ही माहिती दिली। तसेच उमरखेड येथून अग्निशमन दलाची गाडी बोलवण्यात आली। सदर गोदाम जफर खान मेहबूब खान यांनी भाडे तत्वावर घेतले होते। या आगीत फ्रीज, इन्व्हर्टर, कोल्ड्रिंकच्या पेट्या, बिस्लरी बाटल्या आदी साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे 1,20,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। नागरिकांनी वेळीच धाव घेत आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महागाव प्रतिनिधी श्याम शिंदे।